करूयात मग सुरुवात. जॉईन होत राहतात. हो. हा. तर 18वा अध्याय म्हणजे आपण मोक्ष. प्रार्थना घ्या ना, प्रार्थनेने सुरुवात करा. हं. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. तर 18वा अध्याय हा मोक्ष संन्यास योग या नावाने ओळखला जातो. मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मरणरूपी संसाराच्या बंधनातून कायमचे सुटून परमानंद स्वरूपी परमात्म्याला प्राप्त करून घेणे म्हणजे मोक्ष. दुसऱ्या याच्यात नाव आहे संन्यास आणि तिसरा शब्द आहे योग. तर यासाठी मोक्षाचा उपाय असलेल्या सांख्ययोगाचे संन्यास या नावाने आणि कर्मयोगाचे त्याग या नावाने सांगोपांग वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे आणि म्हणून याला मोक्ष संन्यास योग असे म्हणतात. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने संन्यास आणि त्याग याचं तत्व जाणून घेण्याची जेव्हा इच्छा व्यक्त केली, तेव्हा भगवंतांनी संन्यास कशाला म्हणतात, संन्यासी कसा असावा, संन्यासाचे साधन कसे असावे, संन्यासाचे आचरण कसे असावे, संन्यासाचा भाव कसा असावा आणि संन्यासाचे फल काय आहे, या सर्वांचं प्रत्येक काही श्लोकामध्ये भगवंतांनी विवेचन केलेलं आहे. त्यानंतर दुसरा याच्यातील पहिल्या श्लोकातील दुसरा अध्याय होता त्याग. त्यागाचं तत्व जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्याग कशाला म्हणतात, त्याग त्यागी कसा असावा, त्यागाचे साधन कसे असावे, त्यागाचे आचरण कसे असावे, त्यागाचा भाव कसा असावा आणि त्यागाचे फळ कोणते, या संबंधीचं सविस्तर विवरण या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि हे समजावून सांगत असताना सर्वप्रथम भगवंतांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाद्वारे याविषयी जे अनेक विचारवंत आहे त्यांची मते काय आहे त्याचे वर्णन केले आहे. चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये अर्जुनाला त्यागाविषयी आपला निर्णय ऐकण्यास सांगून चौथ्या आणि पाचव्या श्लोकाद्वारे कर्तव्य कर्माचा स्वरूपतः त्याग करण्याचे औचित्य सिद्ध केलेले आहे. म्हणजे जे आपले कर्तव्य कर्म आहे त्याचा त्याग कसा करावा. तर आपले कर्म पाच प्रकारचे आहे. पाच प्रकारचे कर्म यांनी इथे सांगितलेले आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्य कर्म आणि आवश्यक कर्तव्य कर्म. या कर्माचं सांगून जेथे त्यागाबद्दल सांगितले आहे तेथे फळाच्या कामनेचा त्यागच केला पाहिजे, हे इथे महत्वाचं सांगितलेलं आहे. त्यानंतर 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्यागासंबंधी आपले निश्चित मत सांगितलेले आहे आणि ते इतर मतांपेक्षा उत्तम असल्याचे म्हटलेले आहे. 7व्या, 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये क्रमशः तामस, राजस आणि सात्विक त्यागाची लक्षणे सांगितलेली आहे. हे इथे उल्लेखनीय आहे की तामस त्याग कशाला म्हणतात, राजस त्याग कशाला म्हणतात आणि सात्विक त्याग कसा असतो याची लक्षणे सांगितलेली आहे. त्यानंतर 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये मग या उलट काय सांगितलेलं आहे की सात्विक त्याग असलेल्या पुरुषाच्या लक्षणाचे वर्णन केलेले आहे. म्हणजे पहिले त्याग कोणत्या प्रकारचा सांगितला, कमी प्रतीचा, मग त्यानंतर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्याग आणि त्याच्यापेक्षा सात्विक त्याग नंतर सांगितला. पण त्यानंतर मात्र त्यांनी पहिल्यांदा सात्विक त्याग असलेल्या पुरुषाचे वर्णन केले. 12व्यामध्ये त्यागी पुरुषांचे महत्व प्रतिपादन केले आणि त्यागाच्या प्रसंगाचा उपसंहार केला. 15व्या श्लोकापर्यंत अर्जुनाला सांख्य म्हणजे संन्यास हा विषय ऐकण्यास सांगितला. म्हणजे संन्यास योगाबद्दलची माहिती दिलेली आहे आणि सांख्य सिद्धांतांप्रमाणे कर्माच्या सिद्धीमध्ये अधिष्ठानादी 5 हेतूचे वर्णन केलेले आहे. 6व्या श्लोकामध्ये शुद्ध असलेल्या आत्म्याला कर्ता असे समजणाऱ्यांची निंदा करून 17व्यामध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडून कर्म करणाऱ्याची प्रशंसा केलेली आहे. 18व्या श्लोकात कर्म, प्रेरणा आणि कर्मसंग्रह
यांचे वर्णन सांगून 19व्या श्लोकामध्ये ज्ञान, कर्म व कर्ता यांचे त्रिविध भेद सांगण्याची प्रस्तावना केली आहे. 20व्यापासून 28व्यापर्यंत क्रमशः त्यांच्या सात्विक, राजस, तामस अशा भेदांचे वर्णन केलेले आहे. आणि 36व्यापासून 39व्या श्लोकापर्यंत सुखाचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद असल्याचे सांगून 40व्या श्लोकामध्ये गुणाविषयीच्या प्रसंगाचा उपसंहार केलेला आहे. संपूर्ण जग हे त्रिगुणमय असल्याचे सांगितले. त्यानंतर 41व्या श्लोकामध्ये चारी वर्णाच्या स्वाभाविक कर्माच्या विवेचनाचा प्रारंभ केला. 42व्या श्लोकामध्ये ब्राह्मणांच्या आणि 43व्या श्लोकामध्ये क्षत्रियांच्या, 44व्या श्लोकामध्ये वैश्यांच्या, शूद्रांच्या स्वाभाविक कर्माचे वर्णन केले. 45व्या श्लोकामध्ये आपापला वर्णधर्म पालन केल्यामुळे परमसिद्धी मिळते असे सांगून 46व्या श्लोकामध्ये त्यांचा विधी सांगितला. 47व्या आणि 48व्या श्लोकात स्वधर्माची प्रशंसा केली, त्याच्या त्यागाचा निषेध केलेला आहे. त्यानंतर 49व्या श्लोकामध्ये संन्यास योगाचा प्रसंग पुन्हा प्रारंभ करीत संन्यासामुळे परमसिद्धीची प्राप्ती कशी होते हे सांगून 50व्या श्लोकामध्ये ज्ञानाच्या परानिष्ठेचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली आहे. 51व्यापासून 55व्या श्लोकापर्यंत ज्ञाननिष्ठेचे फलासह वर्णन केलेले आहे. 56व्या श्लोकापासून 58व्या श्लोकापर्यंत भक्तिप्रधान कर्मयोगाचे महत्व आणि फल हे दाखवून अर्जुनाला कर्मयोगाचे आचरण करण्याची आज्ञा केली आहे आणि ती न मानल्यास होणारी हानी सांगितलेली आहे. 59व्या आणि 60व्या श्लोकामध्ये प्रकृतीच्या प्राबल्यामुळे स्वाभाविक कर्माच्या त्यागामध्ये सामर्थ्याचा अभाव असतो असे सांगून 61व्या आणि 62व्या श्लोकामध्ये परमेश्वर हा सर्वांचा नियंता, सर्वांतर्यामी आहे, सर्व प्रकारे त्याला शरण जाण्याची आज्ञा केली आहे. 63व्या श्लोकामध्ये त्या विषयांचे उपसंहार करीत अर्जुनाला सर्व गोष्टींचा विचार करून योग्य वाटेल ते करण्यास सांगितले आहे. 64व्या श्लोकात पुन्हा गीतेचे साररूप असलेले सर्व गुह्यतम रहस्य ऐकण्याची आज्ञा केली आहे. आणि 65व्या आणि 66व्या श्लोकामध्ये अनन्य शरणागती रूपी सर्व गुह्यतम अशा उपदेशाचे फलासह वर्णन करीत भगवंतांनी अर्जुनाला आपल्याला शरण येण्याची आज्ञा करून गीतेच्या उपदेशाचा उपसंहार केला आहे. त्यानंतर 67व्या श्लोकात 4 प्रकारच्या अनधिकारी लोकांना गीतेचा उपदेश न सांगता 68व्या श्लोकामध्ये गीतेच्या अध्ययनाचे 71व्या श्लोकात फक्त अधिकारी असलेल्या लोकांमध्ये गीतेच्या प्रचाराचे, 70व्या श्लोकामध्ये गीतेच्या अध्ययनाचे, 71व्या श्लोकामध्ये फक्त श्रद्धेने श्रवण करण्याचे महत्व सांगितले आहे. 72व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला एकाग्रतेने गीता ऐकण्याची आणि मोहनाश होण्याची गोष्ट विचारली आहे. 73व्या श्लोकामध्ये अर्जुनाने आपला मोहनाश झाल्याचे सांगून आणि स्मृती प्राप्त होऊन संशयरहित झाल्याचे सांगून भगवंताच्या आज्ञेचे पालन करण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर 74व्या श्लोकापासून तर 77व्या श्लोकापर्यंत संजयाने श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवादरूप असलेल्या गीताशास्त्राच्या उपदेशाचा महिमा वर्णन करून त्याच्या व भगवंताच्या विराट रूपाच्या आठवणीमुळे आपण वारंवार विस्मित आणि हर्षित होतो असे सांगितले आहे. 78व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्याच्या बाजूला असतात त्यांचा विजय अगदी निश्चित असतो अशी घोषणा करून संजयाने या 18व्या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ झालेला आहे. तेथून प्रारंभ करून 30व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञानयोग उपदेश दिला. प्रसंगोपात क्षात्रधर्माच्या दृष्टीने युद्ध करणे हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन करून 39व्या श्लोकापासून त्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत कर्मयोगाचा उपदेश केला. त्यानंतर 3ऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत कुठे ज्ञानयोगाच्या दृष्टीने तर कुठे कर्मयोगाच्या दृष्टीने परमात्म्याच्या प्राप्तीची पुष्कळशी साधने सांगितली.
आणि ती सर्व ऐकल्यानंतर आता अर्जुन या 18व्या अध्यायामध्ये सर्व अध्यायांचे उपदेशाचे सार जाणण्याच्या उद्देशाने भगवंताच्या समोर आता आपण अशा प्रकारे 18व्या अध्यायामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. याशिवाय ज्ञानेश्वरीमध्ये याचं अतिशय खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या निर्मळ शुद्धी आणि अगम्य स्वरूपाचे वर्णन करून त्यांचे सामर्थ्य विशद करून श्री सद्गुरू निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन या 18व्या अध्यायाचे महत्व सांगितलेले आहे की वेदरत्नांच्या पर्वतावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी त्यांचे हे गीता मंदिर तयार केले आणि त्या मंदिराचा हा 18वा अध्याय कळस आहे. याच्या अध्ययनाने संपूर्ण गीताशास्त्र जाणल्याचे श्रेय मिळते आणि हा अध्याय म्हणजे सर्व अध्यायांचे तात्पर्य सांगणारी एकाध्यायी गीताच आहे. 700 श्लोकांच्या 18 अध्यायात एकच सिद्धांत सांगितलेला आहे, तो म्हणजे जीवांच्या मागचे संसार दुःख जाणण्यास ज्ञान हाच उपाय आहे. ज्याची कर्मबधा नाहीशी होईल असे त्याग व संन्यास यांचे एकदा शेवटी स्पष्टीकरण करावे अशी अर्जुनाने देवाला जेव्हा विनंती केली त्यावर भगवंत म्हणू लागले की कर्म न करता ते अजिबात टाकणे यास संन्यास म्हणतात व कर्म तर करायचे पण त्याचे फळ टाकायचे याला त्याग म्हणतात. अगदी सुलभ आणि सोप्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी इथे याचं सांगितलेलं आहे की कर्म न करता ते अजिबात टाकणे याला संन्यास म्हणतात आणि कर्म करायचे पण त्याचे फळ टाकायचे याला त्याग म्हणतात. असे सांगून देव म्हणतात की नित्यनैमित्तिक कर्म अवश्य करावीत पण त्यांचे फळ घेऊ नये. काम्यकर्म पूर्णपणे टाकावी. मुमुक्षने काम्यकर्मे करू नयेत म्हणजे संन्यासाने काम्यकर्मे करू नयेत, त्यांचा संन्यास करावा. काम्य आणि निषिद्ध कर्माच्या त्यागाने कर्मत्यागाचा दोष मल जाऊन तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मात्र कोणत्या कर्माचा आणि कोणत्या फलाचा त्याग करावायचा हे नीट कळले पाहिजे. म्हणून चित्तशुद्ध करून आत्मज्ञान संपन्न व्हायचे असेल तर माझे म्हणणे नीट ऐक असं भगवान अर्जुनाला म्हणतात. पुढे भगवंत तामस सात्विक आणि राजस कर्म त्यागाचे विवेचन करतात आणि कर्माची कारणे सांगतात. देह असेलो कर्म होतच राहणार, म्हणजे देह आपला आहे तोपर्यंत कर्म होतच राहणार. प्रारब्धाप्रमाणे कर्म होतात, त्यांचा संपूर्ण त्याग होऊ शकत नाही असे सांगून पुण्यकर्मे करावी, निश्चित कर्माचा त्याग करावा हेही देव सांगतात. देव आणि भक्तांचा प्रेमाचा संगम हळुवारपणे रेखाटून श्री ज्ञानदेवांनी ज्ञानदेव पुढे अनुवाद करतात की अर्जुना, देव म्हणतात अर्जुना, कर्माची देह मूळ स्वभावाला विसरलेला जीव ज्ञानेंद्रिय प्राणवायूचे भेद आणि इंद्रियाच्या देवता ही 5 कारणे आहे व हेच त्या कर्माचे हेतू सुद्धा आहे. कर्माचा संकल्प प्रथम मनात आणि मग वाणीत येतो आणि नंतर मग तो प्रत्यक्षात उतरतो, देहद्वारा तो प्रगट होतो. पण आत्मा हा या कर्माहून आणि कर्मकर्त्याहून अलिप्त असतो. पण आपल्याला वाटते की देह दादात्म्यामुळे अज्ञानी लोक आत्म्यालाच कर्म करता समजतात आणि त्यामुळे जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. त्यातून सुटण्याचा एकच उपाय तो हा की कर्म करून ये जा कर्मापासून मुक्त झालो त्या पुरुषांची राहणी जन्म मरण्याचा फेरा चुकत नाही. त्यातून सुटण्याचा एकच उपाय तो हा की कर्म करून ये जा कर्मापासून मुक्त झाले त्या पुरुषांची राहणी अवलोकन करून त्यांचे चिंतन करून मुक्त होता येईल. हे जग ज्या 3 गुणांनी भरलेले आहे त्या 3 गुणांनी या ज्ञान कर्म आणि कर्मकर्ता यांचे सात्विक राजस आणि तामस असे भेद झाले आहे. भगवान पुढे ज्ञानाचे 3 भेद सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तामस ज्ञान यांचे विवरण करतात. या 3 प्रकारच्या ज्ञानामुळे 3 प्रकारच्या क्रिया होतात, सात्विक राजस तामस कर्म आणि त्यांचे फळे.
पुढे या तीन कर्माचे सात्विक, राजस, तामस असे तीन कर्ते बनतात व त्यांचे आचरण अर्जुनाला सांगतात. नंतर या कर्त्यांची बुद्धी आणि धैर्य यांच्या तीन गुणाप्रमाणे झालेले भेद कथन करतात. निश्चय खूप कठीण आहे कारक पण. अशी सात्विक बुद्धी बघणं तर कठीणच आहे. नैष्कर्म्य स्थितीला नेऊन पोचविते. तिकडच्या मेघाच्या का? हा, यामधल्या. राजस बुद्धीला पापकर्म व पुण्यकर्माची निवड करता येत नाही, तर तामस बुद्धीला श्रुतीने करणीय म्हणून सांगितलेले सर्व विपरीत वाटते. सात्विक धैर्याने इंद्रिये अंतर्मुखी होतात, मन संकल्प विकल्प रहित होते. राजस धैर्याने देहासक्ती व भोगेच्छा निर्माण होतात, तर तामस धैर्याने आळस, निद्रा, भय, शोकादी दुर्गुणांची वाढ होते. कर्माचे अनुकूल फळ म्हणजे सुख. हे तीन प्रकारचे असते: सात्विक, राजस आणि तामस सुख. भगवंत म्हणतात, सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी या सर्व सृष्टीत तीन प्रकार केले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तीन लोक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण, प्रत्येक वर्णाची शास्त्रांनी चार प्रकारची कर्मे लावून दिली आहेत. भगवान श्रीकृष्ण या चार वर्णाच्या लोकांचे गुण, त्यांची कर्मे विस्ताराने सांगतात आणि बोध करतात की कोणीही आपले विहित कर्म टाकू नये, निषिद्ध कर्म करू नये, माझी सर्वात्मकाची सेवा करावी, सर्व कर्मे मलाच अर्पण करावीत, त्यांना मी वैराग्याचा प्रसाद देतो. वैराग्य म्हणजे मोक्षप्राप्तीचा अलीकडचा मुक्कामच आहे. वैराग्यप्राप्त साधक संसारात अजूनही ममत्वहीन असतो. त्याची बुद्धी अंतर्मुख असते. अशा शिष्यावर गुरुकृपा करतात व त्याला कृतकृत्य करतात. तेव्हा अज्ञानातील कर्म, कर्ता आणि कार्य ही त्रिपुटी आपोआप नाहीशी होते. अज्ञानातील कर्म, कर्ता आणि कार्य ही त्रिपुटी आपोआप नाहीशी होते व नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. ही स्थिती एखाद्या भगवंतालाच श्री गुरु कृपेने प्राप्त होते व गुरु त्यास ब्रह्मोपदेश करतात. तो ब्रह्मरूप होतो. त्याची बुद्धी आत्मचिंतनात रत होते. इंद्रिय व मनाला योग्य धारणेकडे वळवतो. गुरुवाक्य चिंतनात वेळ घालवतो व वैराग्य ज्ञानाभ्यास करून तो आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. असा ज्ञानी देहालंकार रूपी शत्रूस जिंकतो, बलाला ध्यानाने जिंकतो, दर्प, काम, परिग्रह या 6 गुणांना, शत्रूंना तो जिंकतो. तेव्हा दैवी संपत्तीच्या गुणांसह यथार्थ ज्ञान त्याला शोधित येते. त्याला अद्वैत बोध होतो. असा अद्वैताचा अनुभव हीच माझी श्रेष्ठ भक्ती आहे, हीच माझी सहज स्थिती आहे, असे परमोच्च स्थितीचे वर्णन करून भगवंत पुन्हा साधन कर्म का सांगतात याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानदेव करतात. हा महत्वाचा तत्वविचार साधकांच्या अंतःकरणात ठसण्यासाठीच भगवान पुन्हा सांगतात. गीताशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे. प्रत्यक्ष वेदाचीच ती मूर्ती आहे, म्हणून ती स्वतः प्रामाण्य आहे. अविद्येचा निराश केल्यावर आत्मा आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. हा आत्मलाभ करून देण्याचे मार्ग गीतेत सर्वत्र सांगितले आहेत. तेच भगवंत पुन्हा सांगतात. मनुष्याने कर्माचे कर्तृत्व प्रकृतीवर सोपवून हृदयस्थ ईश्वराला शरण जावे, म्हणजे त्याला अक्षय अशा स्वरूप शांतीचा लाभ होतो. अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंत पुनश्च कळकळीने शपथपूर्वक सांगतात की कर्म कर, पण त्याचे कर्तृत्व मला दे. द्वैताचा निराश कर, सर्व कर्मे मलाच अर्पण कर, मनातील अज्ञान दूर कर, अनन्य भावाने मला शरण ये. माझी भक्ती आहे असे केलेस तर कर्माचे पाप पुण्य तुला लागणार नाही. मी तुला सर्व पातकांपासून मुक्त करीन, कारण तू माझा अतिशय प्रिय आहे, जवळचा आहे. आणि असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला प्रेमभराने आलिंगन दिले व आपल्या स्वरूपात सामावून घेतले.
अशा प्रकारे ज्ञानदेव महाराज म्हणतात की गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच कृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखविला. याची योग्यता वेदापेक्षाही अधिक आहे. संसार दुःखात सापडलेल्या स्त्री शूद्राधिकांच्या उद्धारासाठी वेदानेच गीतारूप अवतार घेतलेला आहे. अर्जुनाची प्रशंसा करून ज्ञानदेव म्हणतात, पूर्वपुण्याईनेच गीताशास्त्र पठण आणि श्रवणास मिळते. गीतेचा वक्ता देखील देवाला फार प्रिय आहे. अर्जुन भगवंताच्या उपदेशाने सद्गतीत झाला. त्याचा अज्ञानजन्य मोह दूर झाला. देव आनंदाने नाचू लागले. संजयाचे अष्टसात्विक भाव दाटून आले. श्री व्यासांचे तो वारंवार उपकार मानू लागला. नंतर त्याने धृतराष्ट्राला हाक मारली. धृतराष्ट्रावर काहीच त्याचा परिणाम नव्हता. त्याने संजयाला विचारले की दुर्योधनाचाच विजय होणार ना, तुझे मत सांग. अशा रीतीने श्री ज्ञानदेवानी गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये मग संगती कौशल्याने लावली. संजयच्या उत्तरात ज्ञानदेवानी अनेक दृष्टांत दिले, पण शेवटी मोठ्या कौशल्याने सांगितले की विजय स्वरूप श्रीकृष्ण व विजय तर अर्जुनाचेच नाव आहे. तेव्हा हे दोघे त्या बाजूला आहेत तिथे जय निश्चितच आहे. तेथे सुख आणि कल्याणही आहे. हे प्रतिज्ञेने मी सांगतो. आणि अशा प्रकारे या 18व्या अध्यायाचा सारांश मी आता वाचन केलेला आहे. आता आपल्याला गीतेचं महात्म्य काय आहे, कारण की या भगवद्गीतेवर अनेक प्रश्न विचारले जातात आणि श्रीमद भगवद्गीतेचाच आपण अभ्यास सुद्धा करीत आहोत. आणि म्हणून या गीतेचे महत्व काय आहे याबद्दल प्रश्न अनेकदा विचारण्यात येतात. या गीतेमध्ये कर्म आणि योग याबद्दल निश्चित काय सांगितलेलं आहे, असं थोडक्यात उत्तर आपण याच्यातून किंवा त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. आणि म्हणून आता मी सर्वप्रथम गीतेचा महिमा वाचून दाखवणार आहे. श्रीमद भगवद्गीता ही साक्षात भगवंताची दिव्य वाणी आहे. तिचा महिमा अपार आणि अपरिमित आहे. याचे यथार्थ वर्णन कोणी करू शकणार नाही. शेष, महेश आणि गणेशही गीतेचा महिमा पूर्णपणे सांगू शकले नाही. मग मनुष्याचे काय आहे? ठिकठिकाणी इतिहास आणि पुराणामध्ये सुद्धा गीतेचा महिमा गायलेला आहे, परंतु जितका महिमा गायलेला आहे तो सर्व जरी एकत्र केला तरी या गीतेचा महिमा एवढाच आहे असं म्हणता येत नाही. खरे तर हिच्या महिम्याचे पूर्णपणे वर्णन होऊ शकणार नाही. गीता ही एक परम रहस्यमय ग्रंथ आहे. तिच्यामध्ये संपूर्ण वेदाचे सार संग्रहित केलेले आहे. हिची रचना इतकी सरळ आणि सुंदर आहे की थोडासा अभ्यास केल्यासही मनुष्य सहजपणे समजू शकतो. पण तो अभ्यास कसा पाहिजे? मन लावून पाहिजे, पूर्णपणे शरण जाऊन पाहिजे. परंतु हिचा आशय इतका गूढ आहे आणि गंभीर आहे की जन्मभर सतत अभ्यास करूनही त्याचा शेवट होत नाही. प्रतिदिनी नवनवीन भाव उत्पन्न होतच राहतात आणि म्हणून तो आशय नेहमी नवाच राहतो. एकाग्र चित्त होऊन श्रद्धा व भक्ती यासह विचार केल्यास हिच्या प्रत्येक पदामध्ये परम रहस्य भरलेले प्रत्यक्ष दिसू लागते. भगवंताचे गुण, प्रभाव, स्वरूप, तत्व, रहस्य, उपासना आणि कर्म व ज्ञान यांचे वर्णन ज्या प्रकारे या गीताशास्त्रात केलेले आहे तसे ते इतर कोणत्याही ग्रंथात आपल्याला मिळत नाही. भगवद्गीता हे असे एक अनुपम शास्त्र आहे की त्यातील एकही शब्द सदुपशब्दाने रहित असा नाही. म्हणजे चांगलाच हेतू धरून त्यातील उपदेश केलेला आहे. गीतेमध्ये मनोरंजक होता येईल असा एकही शब्द नाही. गीता म्हणजे मनोरंजन नाही आहे, हे आपल्या जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. हिच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व अक्षरशः यथार्थ आहेत. सत्य स्वरूप भगवंताच्या वाणीमध्ये रोचकतेची कल्पना करणे म्हणजे त्या वाणीचा अनादर करणे, म्हणजे मनोरंजनाचा याच्यामध्ये कोणता लवलेश काहीच नाही आहे. कारण ही गीता अर्जुनाला भगवंतांनी कुठे सांगितली आहे? युद्धभूमीवर सांगितलेली आहे. ते मनोरंजन करण्याकरिता सांगितलेलं नव्हतं, तर त्याचं युद्धाकडे मन वळवण्यासाठी सांगितलेली ही गीता आहे. म्हणून यात मनोरंजन नाही. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. सर्व शास्त्राचे सार यामध्ये भरलेले आहे. हिला सर्व शास्त्रांचा खजिना म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. गीतेचे व्यवस्थित ज्ञान झाल्यावर आणि शास्त्रांचे तात्विक ज्ञान आपोआपच होऊ लागते. त्यासाठी स्वतंत्र परिश्रम करण्याची गरज नाही.
महाभारतातही असे म्हटले आहे की सर्व शास्त्रमयी गीता, परंतु इतकंच म्हणणं त्याला पुरेसं नाही, कारण सर्व शास्त्रांची उत्पत्ती वेदापासून झालेली आहे. वेदांचे प्रगटीकरण ब्रह्मदेवाच्या मुखातून झाले आहे आणि ब्रह्मदेव भगवंताच्या नाभिकमलातून झालेले आहे. अशा प्रकारे शास्त्र व भगवंत यांच्यामध्ये फार मोठे अंतर पडले आहे. परंतु गीता ही तर प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली आहे, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली आहे आणि म्हणून ती सर्व शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतः वेदव्यासांनी असे म्हटलं आहे की गीता सुगीता कर्तव्या किंमन्ये शास्त्र संग्रहे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. गीतेचे व्यवस्थितपणे श्रवण कीर्तन पठन मनन आणि धारण केले पाहिजे. इतर शास्त्र संग्रहाची मग गरजच नाही, कारण ती स्वतः पद्मनाभ भगवंताच्या प्रत्यक्ष मुखकमलातून निघालेली आहे. गीता ही गंगेपेक्षाही श्रेष्ठ आहे. शास्त्रांमध्ये गंगा स्नानाचे फल मुक्ती असे सांगितलेले आहे. गंगेमध्ये स्नान करणारा स्वतः मुक्त होऊ शकेल, पण दुसऱ्याला तारण्याचे सामर्थ्य मात्र त्याच्यामध्ये नसते. परंतु गीतारूपी गंगेमध्ये बुडी मारणारा स्वतःच मुक्त होतो, पण दुसऱ्यालाही, ज्याला तो गीता सांगतो, गीता म्हणजे दुसऱ्यांचाही तो उद्धार करण्यास समर्थ होतो. गंगा ही तर भगवंताच्या चरण कमलातून उत्पन्न झालेली आहे आणि गीता ही साक्षात भगवान नारायणाच्या मुखारविंदातून निघालेली आहे. ती चरणातून निघाली, ही मुखारविंदातून निघालेली आहे. जो तिच्यामध्ये स्नान करतो त्यालाच गंगा ही मुक्त करते, परंतु गीता घरोघरी जाऊन लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवते. या सर्व कारणामुळे गीता ही गंगेपेक्षाही श्रेष्ठ आहे. गीता ही गायत्रीपेक्षाही श्रेष्ठ आहे. गायत्री जपाने मनुष्याची मुक्ती होते, हे बरोबर आहे, परंतु गायत्री जप करणारा सुद्धा स्वतःच मुक्त होतो, तो इतरांना मुक्त करू शकत नाही. मात्र गीतेचा अभ्यास करणारा दुसऱ्यांना भवसागर पार करून नेणारा बनतो. जर मुक्तीदाता भगवंतच स्वतः त्याचा होतो, तर मग मुक्तीची गोष्ट काय राहिली? मुक्ती त्याच्या चरणा रजामध्येच वास करते, तो मुक्तीचे सत्र उघडतो. गीतेला प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ म्हटल्यास काहीच अतिशयोक्ती होणार नाही. आणि तसं भगवंत स्वतःच म्हणतात, गीता श्रेयम तिष्ठामि गीता मे चोत्तमं गुह्यं गीता ज्ञानोपाश्रित्य त्रिलोकान् पालयाम्यहम्. वराह पुराणामध्ये हा श्लोक आलेला आहे. मी गीतेच्या आश्रयाने राहतो असं भगवान म्हणतात. गीता माझे श्रेष्ठ घर आहे. गीतेच्या ज्ञानाच्या आधारेच मी तिन्ही लोकांचे पालन करतो असं भगवान श्रीकृष्णाने मान्य केलेलं आहे. याशिवाय गीतेमध्येच भगवंतांनी मुक्तकंठाने घोषणा केली आहे की जो कोणी माझ्या गीतारूपी आज्ञेचे पालन करील तो निसंशयपणे मुक्त होईल. 3ऱ्या अध्यायातील 31वा श्लोक आहे. इतकेच नव्हे तर भगवंत म्हणतात की जो कोणी हिचा अभ्यासही करील त्याच्याद्वारे मी ज्ञान यज्ञाने पूजला जाईल. 18व्या अध्यायातील 17वा श्लोक. गीतेच्या हिच्या उपदेशाप्रमाणे आपले जीवन घडवितो. गीतेच्या अध्ययनाने इतके महात्म्य आहे. मग जो मनुष्य हिच्या उपदेशाप्रमाणे आपले जीवन घडवितो आणि तिचे रहस्य भक्तांना देतो, भक्तामध्ये हिचा विस्तार आणि प्रचार करतो, त्याच्याबद्दल काय बोलायचे? तो माझा अत्यंत आवडता भक्त होय असे भगवंतांनी त्याच्याबद्दल म्हटलेले आहे. भगवंतांना असा मनुष्य प्राणाहून प्रिय असतो आणि भगवंत आपल्या अशा भक्तांच्या अधीन होतो. गीता हा भगवंताचा मुख्य रहस्यमय आदेश आहे. अशा अवस्थेत तिचे पालन करणारा त्यांना प्राण्यापेक्षा प्रिय होतो. गीता ही भगवंताचा श्वास आहे, हृदय आहे व भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्याच्या हृदयात, वाणीत, शरीरात व सर्व इंद्रिय आणि त्यांच्या क्रिया यांच्यामध्ये गीता मुरली आहे, तो पुरुष प्रत्यक्ष गीतेची मूर्ती होय. त्याचे दर्शन, स्पर्श, भाषण आणि चिंतन यांच्यामुळेही दुसरे लोक परम पवित्र होतात. मग तिच्या आज्ञेचे पालन व अनुकरण करणाऱ्यांबद्दल सांगायचे काय? म्हणजेच गीतेसारखे जगात यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत, संयम आणि उपवास इत्यादी काहीच नाही. गीता साक्षात भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली वाणी आहे आणि तिचे संकलन करते श्री व्यास आहेत. भगवान श्रीकृष्णाने आपल्या उपदेशाचा जो पुष्कळसा भाग पद्यामध्ये सांगितलेला होता तो व्यासांनी जसाच्या तसाच ठेवला.
जो थोडासा भाग त्यांनी गद्यात सांगितला होता तो व्यासांनी स्वतः श्लोकबद्ध केला. तसेच अर्जुन आणि संजय आणि धृतराष्ट्र यांची वचनेही त्यांनी आपल्या भाषेत श्लोकबद्ध केली व हा 700 श्लोकांचा संपूर्ण ग्रंथ 18 अध्यायामध्ये विभक्त करून महाभारतात सामील केला. या गीतेचे तात्पर्य काय आहे? तर गीता ही ज्ञानाचा अथांग समुद्र आहे. तिच्यामध्ये ज्ञानाचे अनंत भांडार भरलेले आहे. हिचे पूर्ण रहस्य भगवान श्रीकृष्णच जाणतात. त्यानंतर कुठे हिचे संकलन करते व्यास व श्रोता अर्जुन यांचा क्रम लागतो. अशा अगाध रहस्यमय गीतेचा आशय आणि महत्व आपण जाणू शकत नाही. गीता ही अनंत गोष्टींचा अथांग समुद्र आहे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये खोलवर बुडी मारल्यावर रत्नांची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे गीता सागरात सूर मारल्यावर जिज्ञासूंना नित्य नूतन अशी भावरत्न राशी प्राप्त होते. व्यवहारामध्ये परमार्थाच्या प्रयोगाची फलश्रुती काय आहे हे सांगितलेलं आहे इथे. तर परमार्थाच्या प्रयोगाची ही अद्भुत कला गीतेमध्ये सांगितलेली आहे. याचा अधिकारी भेदाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अशा प्रकारच्या 2 निष्ठांचे प्रतिपादन केले. म्हणजे याचा अधिकारी कोण, याचे 2 भेद केलेले आहेत, 2 प्रकार पडलेले आहे. आणि त्यामध्ये निष्ठेला महत्व आपण म्हटलेलं आहे, म्हणून ते निष्ठेचे प्रतिपादन या ठिकाणी केलेले आहे. एक आहे ज्ञाननिष्ठा आणि म्हणजे सांख्य योग, तर दुसरा आहे योगनिष्ठा म्हणजे कर्मयोग. तर अशा ज्ञाननिष्ठेसाठी आणि योगासाठी इथे वेगवेगळे शब्द गीतेत वेळोवेळी आलेले आहे. त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा. बहुतेक सर्व शास्त्रांमध्ये भगवंतांना प्राप्त करण्याचे 3 मुख्य मार्ग सांगितले आहे: कर्म, उपासना आणि ज्ञान. मग गीतेमध्ये तर 2च निष्ठा सांगितलेल्या आहे, ज्ञाननिष्ठा आणि योगनिष्ठा. असे कसे, असे ते सांगितलेलं आहे. या ठिकाणी भगवंतांनी भक्तीचे विशेष महत्व स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे 6व्या अध्यायातील 47व्या श्लोकामध्ये. आणि आपली भक्ती सुलभ कशी आहे हे 8व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये याचे उत्तर दिलेले आहे. शास्त्रांमध्ये कर्म आणि ज्ञान यांच्याशिवाय उपासनेचे जे प्रकरण आहे ते म्हणजे याच्यामध्येच निष्ठा मोडते. जेव्हा स्वतःला परमात्म्याहून अभिन्न असे मानून उपासना केली जाते तेव्हा ती सांख्य निष्ठामध्ये येते, आणि जेव्हा भेददृष्टीने ती केली जाते तेव्हा ती योगनिष्ठेमध्ये मानली जाते. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा याच्यामध्ये महत्वाचं अंतर हेच आहे. काय आहे? तर जेव्हा स्वतःला परमात्म्याहून अभिन्न म्हणजे मी परमात्म्यापेक्षा वेगळा नाही असे मानून जेव्हा ती उपासना केली जाते तेव्हा ती सांख्यनिष्ठा बनते. आणि जेव्हा मी आणि परमेश्वर वेगळा आहे याच्यातून जे भेददृष्टीने निष्ठा केली जाते ती योगनिष्ठेमध्ये येते, म्हणजे कर्मामध्ये येते. 13व्या अध्यायातील 24व्या श्लोकामध्ये सुद्धा केवळ ध्यानाने परमात्मा प्राप्ती होते असे सांगितले आहे. परंतु जे ध्यान अभेद दृष्टीने केले जाते ते सांख्यनिष्ठेमध्ये येते, आणि जे भेद दृष्टीने केले जाते ते योग दृष्टीमध्ये येते. गीतेने भक्तीला भगवत प्राप्तीचे मुख्य साधन मानले आहे. गीतेने भक्तीला फार उच्च दर्जाचे स्थान दिलेले आहे. अशा ठिकठिकाणी अर्जुनाला भक्त बनण्याची आज्ञाही केलेली आहे. 9व्या अध्यायातील 34वा श्लोक, 12व्या अध्यायातील 8वा, 18व्या अध्यायातील 57, 65 आणि 66वा श्लोक. परंतु गीतेने निष्ठा 2च मांडल्या आहे. यामध्ये भक्ती योगनिष्ठेत सामील आहे, कारण भक्तीमध्ये द्वैतभाव असतो. म्हणून असे मानणे तर्कविसंगत आहे असे म्हणता येणार नाही. भक्ती कशा प्रकारे योगनिष्ठेशी मिसळून गेली याचा विचार पुढे आहेच. भक्तीमध्ये भजन, पूजन किंवा ध्यान यांनी आपली प्राप्ती होते असे सांगून भगवंतांनी असा आशय दाखविला आहे की योगनिष्ठेच्या पूर्वसाधनाने त्यांना प्राप्त करून घेता येते. इतकेच काय, तर योगनिष्ठेच्या एका अंगाच्या साधनानेही त्यांची प्राप्ती होऊ शकते असे भगवंतांनी म्हणजे इतकं सोपं सुलभ करून ठेवलं. तुम्ही म्हणजे जसा भगवंताला पूजन कराल तसं तुम्हाला भगवंत प्राप्त होऊ शकतो. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठांचे स्वरूप जाणून घेऊ आपण.
सर्व पदार्थ हे मृगतृष्णेच्या जलाप्रमाणे किंवा स्वप्नसृष्टीप्रमाणे मायामय असल्यामुळे मायेचे कार्यरूप असलेले सर्व गुणच गुणांमध्ये व्यवहार करतात असं मानून मन, इंद्रिय आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मामध्ये कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होणे, 5व्या अध्यायातील 8वा आणि 9वा श्लोक, आणि सर्वव्यापी सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ऐक्य भावनेने नित्य स्थित राहत असतानाही एका सच्चिदानंद वासुदेवाशिवाय इतर कुणाच्याही अस्तित्वाची भावना न उरणे, 13व्या अध्यायातील 30वा श्लोक, ही सांख्यनिष्ठा आहे. ज्ञानयोग किंवा कर्मसन्यास असं सुद्धा याला म्हणतात. नंबर 2, सर्व काही भगवंताचे मानून सिद्धी असिद्धी यांच्याबद्दल समभाव बाळगणे, आसक्ती व फलाची इच्छा यांचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेनुसार सर्व कर्माचे आचरण करणे, 2ऱ्या अध्यायातील 47 ते 51वा श्लोक, अथवा श्रद्धा भक्तीपूर्वक मन, वाणी आणि शरीर यांनी सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाऊन नामगुण आणि प्रभाव यांच्यासह त्यांच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणे, 6व्या अध्यायातील 47वा श्लोक, ही योग निष्ठा आहे. हिचाच उल्लेख भगवंतांनी समत्व योग, बुद्धियोग, तदर्भ कर्म, मथर्थ कर्म, सात्विक त्याग या नावांनी केलेला आहे. योग निष्ठेमध्ये सामान्यतः भक्ती मुख्य आहे. गीतोक्त योगनिष्ठा ही भक्तिरहित नाही. जेथे भक्ती अथवा भगवंताचा स्पष्ट शब्दात उल्लेख नाही, म्हणजे असा एकही नाही की भक्ती आणि भगवंताचा उल्लेख नाही. 2ऱ्या अध्यायातील 47 ते 51 श्लोक, येथे भगवंताच्या आज्ञेचे पालन आहेच म्हणजे भक्ती आहेच, म्हणजे भक्तीचा संबंध येथे आहेच. ज्ञानिष्ठेच्या साधनासाठी भगवंतांनी अनेक युक्त्या सांगितल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे. त्यातील मुख्य 4. जे काही आहे ते ब्रह्म आहे. नंबर 2, जे काही दृश्यवर्ग प्रचितीला येतो तो मायामय आहे. वास्तविक एका सच्चिदानंद घन ब्रह्माशिवाय आणखी काहीही नाही, हे गीतेचं सार आहे. 3, जे काही प्रतीत होते ते सर्व माझेच म्हणजे ईश्वराचेच स्वरूप होय आणि मीच आहे. आणि 4, जे काही प्रतीत होते ते मायामय आहे, अनित्य आहे, वास्तविक नाही, फक्त ठीक आहे, एक नित्य पाहूयात. अजूनही आत्मा मी आम्ही. नाही म्हणलो का मी? बाबा काय म्हणले? हॅलो ताई, काय म्हणताय? नाही ताई, हे चुकून. चुकून राहिला वाटतं हा, त्यांचा चुकून वाचा. राहिलं. हं? कंटिन्यू वाचा, करा, चुकून कंटिन्यू करा. राहिलाय त्यांचा. हा, चुकून राहिला. चुकून राहिलं का? हम्म. ताई कोणतंच बरोबर आहे सांगा, मग काही हरकत नाही. नाही, त्यांचा चुकून म्यूट झाला, त्याच्यामुळे ओके ओके आवाज आला. हा, ओके. तुमचं मला चुकलं वाटतं नाही. माझं नाही. यापैकी पहिली 2 साधने ही तत्वमसी या महावाक्यातील तत् या पदाच्या दृष्टीने आणि नंतर 2 साधने त्वम या पदाच्या दृष्टीने आहे. आणि याचे स्पष्टीकरण इथे केलेले आहे की या चराचर जगामध्ये जे काही प्रतीत होते ते ब्रह्म आहे आणि कोणतीही वस्तू सच्चिदानंदघन परमात्म्याहून वेगळी नाही. नंबर 2, जे काही दृश्यमान आहे ते मायामय, क्षणिक आणि नाशवान समजून त्या सर्वांचा अभाव करून म्हणजे त्याग करून त्या सर्वांचे अधिष्ठान असलेला फक्त एक सच्चिदानंद घन परमात्माच आहे, आणखी काहीही नाही. नंबर 3, चर अचर हे सर्व ब्रह्म होय आणि ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असं मानून माझं स्वरूप आहे असं मानायचं आणि संपूर्ण चराचर प्राण्यांना आपला आत्माच मानणे. अशा प्रकारे. नंबर 4, हे जे काही मायामय आहे ते तिन्ही गुणांचे कार्यरूपी दृश्य जगत आहे. हे व याच्या द्वारे होणाऱ्या सर्व क्रिया यांना आपल्यापेक्षा वेगळे, नाशवान आणि अनित्य असे समजून या सर्वांचा अत्यंत अभाव करून केवळ भारूप असलेल्या आत्म्याचा अनुभव घेणे आणि अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये अनेक युक्तींच्या द्वारे साधकाला ठिकठिकाणी समजून दिले आहे की आत्मा हा द्रष्टा, साक्षी, चेतनानी नित्य आहे व हा देहादी दृश्य पदार्थ समूह जो प्रतीत होतो तो अनित्य आहे. आत्मा हा नित्य आहे आणि देह सारखे जे अनेक दिसतात ते अनित्य आहे. केवळ आत्माच सत आहे.
या गोष्टीच्या समर्थासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत नित्य शुद्ध बुद्ध निराकार निर्विकार अक्रिय व गुणातीत अशा आत्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. अभेद रूपाने साधन करणाऱ्या पुरुषांनी आत्म्याचे स्वरूप असेच मानून साधन केल्यास आत्म्याचा साक्षात्कार होतो. जी क्रिया घडत आहे ती गुणांचीच आणि गुणामध्ये होत आहे. आत्म्याचा तिच्याशी कोणताही संबंध नाही. आत्मा काही करत नाही, करवितही नाही असे समजून ते पुरुष नित्य निरंतर आपल्यामध्येच अनंत आनंद अनुभवतात. 5व्या अध्यायामध्ये याचे वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे ज्ञानयोगाच्या 4 साधनांमधील पहिली 2 साधने ब्रह्माच्या उपासनेची युक्त आहे आणि तिसरे आणि 4थे साधन अहंग्रह उपासनेचे युक्त आहे. आता सांख्यनिष्ठ. ज्याप्रमाणे सांख्यनिष्ठेचे 4 विभाग केले त्याप्रमाणे योगनिष्ठेचे 3 मुख्य प्रकार आहे. एक आहे कर्मप्रधान कर्मयोग, भक्ती मिश्रित कर्मयोग आणि भक्तिप्रधान कर्मयोग. पहिला, आता सर्व कर्मातील आणि सांसारिक पदार्थांमधील फल व आसक्ती यांचा त्याग करून आपल्या वर्णाश्रमानुसार शास्त्रविध कर्म करीत राहणे म्हणजे कर्मप्रधान कर्मयोग होय. 5व्या अध्यायातील 12वा श्लोक, 6व्या अध्यायातील पहिला, 12व्या अध्यायातील 11, 18व्या अध्यायातील 11 यामध्ये यांनी हे सांगितलेले आहे की सर्व सांसारिक पदार्थांमधील आणि कर्मातील फल व आसक्ती यांचा त्याग करून आपल्या वर्णाश्रमानुसार शास्त्रविध कर्म करीत राहणे म्हणजे कर्मप्रधान कर्मयोग होय. म्हणजे यामध्ये केवळ कुठे त्यागाबद्दल सांगितले आहे, कुठे फळ आणि आसक्ती दोन्ही सोडण्यास सांगितले आहे, तर कुठे आसक्तीचा त्याग अपेक्षित आहे, असे वेगवेगळ्या श्लोकाद्वारे याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा भक्तिमिश्रित कर्मयोग. भक्तिमिश्रित कर्मयोगामध्ये संपूर्ण जगात परमेश्वर व्याप्त आहे असे जाणून आपापल्या वर्णोचित कर्मांनी भगवंताची पूजा करावी असे सांगितले आहे. 18व्या अध्यायातील 46वा श्लोक. याला भक्तिमिश्रित कर्मयोग असे म्हणतात. नंबर 3 भक्ती प्रधान कर्मयोग. यांचे 2 अवांतर प्रत्यक्ष आहे, भगवत दर्पण कर्म आणि भगवदर्थ कर्म. भगवदर्पण कर्म सुद्धा 2 तऱ्हेने करता येते, म्हणजे याच्यामध्ये खूप डीप मध्ये गेलेले आहे. तर आपण आपल्याला समजेल तेवढंच वाचू की भक्तिप्रधान कर्मयोगाचे 2 प्रकार आहे, भगवदर्पण कर्म आणि भगवदर्थ कर्म. योगनिष्ठा ही स्वतंत्रपणे भगवत प्राप्ती करून देते की ज्ञाननिष्ठेचे अंग बनून. म्हणजे काय, स्वतंत्रपणे योगनिष्ठा स्वतंत्रपणे करते भगवत प्राप्ती की ज्ञाननिष्ठेला सोबत घेते. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की गीतेला दोन्ही गोष्टी मान्य आहेत. भगवद्गीता योगनिष्ठेला भगवत प्राप्तीचे म्हणजेच मोक्षाचे साधन स्वतंत्र मानते, स्वतंत्र साधनही मानते, आणि ज्ञाननिष्ठेसाठी ती योगनिष्ठा सहाय्यकही मानते. हवे तर साधक ज्ञाननिष्ठेच्या मदतीविना थेट कर्मयोगाने परमसिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो किंवा कर्मयोगाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेऊन मग ज्ञाननिष्ठेने परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. दोन्हीपैकी कोणता मार्ग ग्रहण करायचा हे साधकाच्या आवडीवर अवलंबून आहे. योगनिष्ठा हे स्वतंत्र साधन आहे, ही गोष्ट भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे. भगवंतामध्ये चित्त लावून भगवंतासाठी कर्म करणाऱ्याला भगवंताच्या कृपेने भगवंताची प्राप्ती होते, आणि ही गोष्ट सुद्धा भगवंतांनी ठिकठिकाणी सांगितली आहे. अशा प्रकारे निष्काम कर्म व उपासना हे दोन्ही ज्ञान निष्ठेचे अंग बनू शकतात, परंतु ज्ञानयोगामध्ये अभेद उपासना आहे, म्हणून ज्ञाननिष्ठा भेद उपासना रूपी भक्ती योगाचे म्हणजे योगनिष्ठेचे अंग बनू शकत नाही. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की निष्काम कर्म व उपासना हे दोन्ही ज्ञाननिष्ठेचे अंग बनू शकतात, परंतु ज्ञानयोगामध्ये अभेद उपासना आहे, म्हणून ज्ञाननिष्ठा भेद उपासना रूपी भक्ती योगाचे आणि म्हणजेच योगनिष्ठेचे अंग बनू शकत नाही. एखाद्या ज्ञाननिष्ठेच्या साधकाची आवड किंवा मत पुढे मागे बदलले आणि तो ज्ञाननिष्ठा सोडून योगनिष्ठा करू लागला आणि नंतर योगनिष्ठेनेच त्याला भगवत प्राप्ती झाली, तर ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे काय, हे स्वतंत्र साधन आहे. ज्ञाननिष्ठा स्वतंत्र साधन आहे, योगनिष्ठा स्वतंत्र साधन आहे, परंतु योगनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठेने भक्ती योग जर आपला उद्देश साध्य होत असेल तर ते होऊ शकते असे या ठिकाणी म्हटलेलं आहे.
कर्मयोगाचे साधन करून नंतर जो पुरुष सांख्ययोगाच्या साधनाचे द्वारा सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्त करून घेतात, तर त्याची पद्धत कशी असते हे जाणण्यासाठी पुढील 7 श्रेणी म्हणजे 7 विभाग पाडलेले आहेत. पहिला आहे निषिद्ध कर्माचा सर्वस्वी त्याग करणे. याच्यामध्ये चोरी, व्यभिचार, खोटेपणा, कपट, दगाबाजी, जबरदस्ती, हिंसा, अभक्ष भोजन, प्रमाद इत्यादी शासनेशी नीच कर्मे आणि वाणी यांनी याच इथे सांगितलेलं आहे. हे पहिलं 1 नंबरवर येते. जर तुम्हाला काय करायचं असेल, सांख्ययोगाच्या साधनाचे द्वारा परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायचं असेल, तर या पहिला आहे निषिद्ध कर्माचा सर्वस्वी त्याग करणे. दुसरा काम्य कर्माचा त्याग करणे. काम्य कर्म कोणती आहे, तर जे सकाम असेल. सकाम म्हणजे आपण एखादं कर्म त्याच्या मागे एखादं संपुट लावून जर करत असो, तर त्याचं सुद्धा काय करायचं आहे, म्हणजे मला असं झालं तर मी हे करीन, किंवा असं व्हावं म्हणून मी हे करीत आहे, पुढील फळाची आशा मिळावी म्हणून आज हे कर्म करीत आहे, तर अशा प्रकारे जर करत असेल त्याला म्हणतात काम्य कर्म. आणि याचा आपण काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. असं याचं दुसरी पायरी. कशाची, सांख्य योगाच्या साधनाने परमात्मा प्राप्त करून घेण्याची दुसरी पायरी. पहिली आहे निषिद्ध कर्माचा सर्वस्वी त्याग करणे, आणि दुसरा आहे काम्य कर्माचा त्याग करणे. तिसरी पायरी तृष्णेचा संपूर्ण त्याग करणे. म्हणजे मला काही पाहिजे, हवं, याचा सुद्धा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानून परमेश्वराची साधना करणे, भगवत प्राप्ती करणे म्हणजे तृष्णेचा संपूर्ण त्याग. चौथं स्वार्थासाठी दुसऱ्याकडून सेवा करून घेण्याचा त्याग करणे. काही काही लोक दुसऱ्याकडून सेवा करून घेण्यासाठी सुद्धा साधू बनतात, तर याचा सुद्धा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. स्वतःची कर्म स्वतः केली पाहिजे. चौथं आहे, पाचवं आहे संपूर्ण कर्तव्य कर्मामधील आळस आणि फलेच्छा यांचा पूर्णतः त्याग करणे. माझं काम अमुक दुसरा करून घेईल, मला नाही करूशा वाटत वगैरे, हे तिच्या चालत नाही. परमेश्वर प्राप्तीमध्ये परमेश्वर प्राप्ती करायचं असेल तर स्वतःचे काम म्हणजे स्वतःचं उद्देश साध्य करण्याच्या हेतूने वाटचाल स्वतः करावी लागते. आळस करून चालत नाही, किंवा त्याबद्दल फलेच्छांचा पूर्णपणे त्याग सुद्धा करावा लागतो, किंवा फळ मिळावं म्हणून सुद्धा कोणताही कर्म करून चालत नाही. सहावं आहे जगातील सर्व पदार्थांबद्दलची, जगातील सर्व पदार्थांबद्दलची आणि कर्माबद्दलची ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी त्याग करणे. म्हणजे मला श्रेष्ठ बनलं म्हटलं पाहिजे अशा प्रकारे कोणतं कर्म तर करूच नाही, परंतु त्या ज्याचं ममत्व हे माझं आहे याची सुद्धा त्याग केला पाहिजे, आणि ते माझ्यासाठी पुढच्या पिढीसाठी राखलं पाहिजे ही सुद्धा आसक्ती सोडून दिली पाहिजे. याचा सुद्धा सर्वस्वी त्याग केला पाहिजे. त्यानंतर 7वं तत्व आहे संसार, शरीर व सर्व कर्मामधील सूक्ष्म वासना व अहंभाव यांचा सुद्धा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. म्हणजे एक सच्चिदानंद घन परमात्मा हाच सर्वत्र सर्वभावाने परिपूर्ण आहे असा दृढ निश्चय झाल्यावर शरीरासह जगातील सर्व पदार्थ विषयाच्या सर्व कर्माविषयीच्या सूक्ष्म वासनेचा पूर्णपणे अभाव होणे, म्हणजे अंतःकरणामध्ये त्याचे चित्र, कुणाचे, परमेश्वराचे चित्र या संस्कार रूपाने न उरणे. सॉरी, म्हणजे अंतःकरणामध्ये त्यांचे म्हणजे ज्या पदार्थाबद्दल आपल्याला आसक्ती असेल त्यांचे चित्र संस्कार रूपाने न उरणे, व शरीराबद्दलच्या अहंभावाचा पूर्ण अभाव होऊन मन, वाणी व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मामधील कर्तेपणाच्या अभिमानाचा लवलेश न उरणे, आणि अशा प्रकारे शरीरासह सर्व पदार्थांबद्दल आणि कर्माबद्दल असणारी वासना आणि अहंभाव यांचा अत्यंत अभाव होऊन एका सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ऐक्य भावनेने नित्य निरंतर दृढ स्थितीत राहणे, हा 7व्या श्रेणीचा त्याग आहे, म्हणजे परमोच्च श्रेणीचा त्याग. अशा प्रकारे जर साधन केलं तर त्या पुरुषास एका सच्चिदानंद परमात्म्याची प्राप्ती सुखपूर्वक होऊ शकते, असं 6व्या अध्यायातील 28व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. परंतु जो पुरुष वरील सर्व प्रकार कर्मयोगाचे साधन न करता सुरुवातीपासूनच सांख्ययोगाने साधन करू लागतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती मात्र कष्टप्रद होते. कारण की इतके म्हटलं संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तो मयोतः. अशा प्रकारे परमात्म्याला
व स्वतःला भिन्न भिन्न मानून कर्मफल आणि आसक्ती यांचा त्याग करून ईश्वरार्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्म जो करतो तो परमात्म्याला प्राप्त करून घेतो. सांख्ययोगी हा मायेने उत्पन्न झालेले गुणामध्ये व्यवहार करीत आहेत किंवा इंद्रियाच्या विषयात व्यवहार करीत आहे असे समजून मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रियांमधील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन फक्त सर्वव्यापी सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अभिन्न भावाने स्थित राहतो. कर्मयोगी स्वतःला कर्माचा कर्ता मानतो, तर सांख्ययोगी स्वतःला कर्ता मानत नाही. कर्मयोगी हा आपली कर्मे भगवंतांना अर्पण करतो, तर सांख्ययोगी हा मन व इंद्रियाकडून होणाऱ्या अहंतारहित क्रियांना कर्म मानत नाही. कर्मयोगी हा परमात्म्याला आपल्याहून वेगळा मानतो, तर सांख्ययोगी हा नेहमी अभेद मानतो. कर्मयोगी हा प्रकृती व प्रकृतीजन्य पदार्थाचे अस्तित्व मानतो, तर सांख्ययोगी हा एका ब्रह्माशिवाय कोणाचे अस्तित्व मान्य करीत नाही. कर्मयोगी कर्मफल व कर्माचे अस्तित्व मानतो, तर सांख्ययोगी हा कर्मफल व कर्माचे अस्तित्व ब्रह्मापेक्षा भिन्न आहेत असे मानतो. असे मानित नाही. पुन्हा डबल. कर्मयोगी कर्मफल व कर्माचे अस्तित्व मानतो, तर सांख्ययोगी हा कर्मफल व कर्माचे अस्तित्व ही ब्रह्मापेक्षा भिन्न आहे असं मानित नाही व त्यांच्याशी आपला कोणताच संबंध मानित नाही. अशा प्रकारे दोन्ही साधन प्रणाली व त्यांच्या मान्यता यांच्यामध्ये पूर्व पश्चिमेप्रमाणे मोठे अंतर आहे. तरीही सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्या साधन प्रणालीपणे फरक असला तरी जो मनुष्य कोणतेही एक साधन दृढपणे करीत राहील तो या दोन्ही साधनांचे एकमात्र फल असलेल्या परमात्म्यापर्यंत त्वरित पोहोचेल. आता याचा अधिकारी कोण होऊ शकतो परमात्मा प्राप्तीचा? तर गीतेत सांख्ययोग आणि कर्मयोग यांचा अधिकारी कोण सांगितलेलंच आहे याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये खास वर्णाचा पाहिजे, खास जातीचा पाहिजे, किंवा कोणत्या आश्रमातील पाहिजे, किंवा कोण योग साधन करू शकतात, तर याचे उत्तर असे दिलेले आहे. निरूपण असं केलेलं आहे की संपूर्णपणे भारतीय आणि ऋषी सेवित पद्धतीची आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे साधनांना अनुसरून आचरण करण्याचा अधिकार सर्व मनुष्य मात्रास आहे. मनुष्य जो स्वतःला समजत असेल मानव, त्या मानवाप्रमाणे ज्याची वागणूक असेल आणि जे वर सांगितलेले 7 जे निश्चित कर्म आहे ते जर त्याने सोडले तर त्या सर्वांना गीतेचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचा हा उपदेश संपूर्ण मानव जातीसाठी आहे, कोणत्याही एका खास वर्णासाठी किंवा खास एखाद्या आश्रमासाठी नाही. हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे. भगवंतांनी आपल्या उपदेशात ठिकठिकाणी मानव, नर, देहभृत, देही इत्यादी शब्दाचा उपयोग करून हीच गोष्ट स्पष्ट केली आहे की जेथे सांख्ययोगाचे मुख्य साधन सांगितले तेथे भगवंतांनी देही या शब्दाचा उपयोग केला. मनुष्य मात्रांनी त्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. 5व्या अध्यायातील 13व्या श्लोकात. त्यानंतर मनुष्य मात्र आपापल्या शास्त्रविहित कर्माद्वारे सर्वव्यापी परमेश्वराची पूजा करून सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतात, हे 18व्या अध्यायातील 46व्या श्लोकात सांगितलेलं आहे. भक्तीसाठी भगवंतांनी स्त्री, शूद्र आणि पाप योनीपर्यंतच्या सर्वांना अधिकारी म्हटल्या 9व्या अध्यायातील 32व्या श्लोकानुसार. आणि जेथे जेथे भगवंतांनी आपल्या कोणत्या तरी साधनाचा उपदेश केलेला आहे तेथे हे साधन करण्याचा अधिकार एका खास वर्णाला, आश्रमाला किंवा जातीला आहे असे कुठेही म्हटलेलं नाही. असं असलं तरी सर्व कर्मे सर्व मनुष्यांना शक्य नाही. ज्या वर्णासाठी जे कर्म विहित आहे त्यांच्यासाठी तेच कर्म कर्तव्य आहे, दुसऱ्या वर्णासाठी नाही. ही गोष्ट निश्चित ठरवूनच कर्म केली पाहिजे असे भगवंत म्हणतात. वर्णधर्माप्रमाणे निश्चित असलेली कर्तव्य कर्मे आपापल्या अधिकाराप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मनुष्य मात्रच करू शकतो. वर्णधर्माशिवाय मानव मात्राला पालन करण्यास योग्य सदाचार, भक्ती इत्यादी साधन हे तर सर्वजण करू शकतात. आणि मग सांख्ययोगाचे साधन करण्याचा अधिकार संन्यासाचाच आहे, इतरांना आहे, ही गोष्ट तर्कसंगत वाटत नाही. सांख्ययोगाच्या दृष्टीने युद्ध करण्याची आज्ञा भगवंतांनी दिलेली आहे. म्हणजे भगवंतांनी जर संन्यासाला सांख्ययोगाचे अधिकारी मानले असते तर अर्जुनाला तशी त्यांनी आज्ञा दिली नसती. संन्यासाप्रमाणे सर्व कर्माचा त्याग करण्यास संन्यासाश्रमामध्ये सर्व कर्माचा त्याग करण्यास सांगितले आहे.
मग युद्ध घोर कर्माबद्दल काय सांगावे? पण अर्जुन हा संन्यासी होता का? नाही, तो गृहस्थाश्रमी होता तेव्हा. आणि म्हणून अर्जुन हा संन्यासी सुद्धा नव्हता. ज्ञानीपुरुषांच्या जवळ जाऊन ज्ञान शिकण्यास भगवंतांनी त्याला सांगितले आहे. याचाच अर्थ फक्त ही गीता संन्याशांपुरती मर्यादित नाही. तिसऱ्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोगाची सिद्धी फक्त कर्माच्या स्वरूपात त्यागाने होत नाही असेही सांगितले आहे. सांख्ययोगाचा अधिकारी संन्यासालाच मानले असते, तर सांख्ययोगासाठी कर्माचा स्वरूपात त्याग आवश्यक आहे. मग कर्माचा स्वरूपात त्याग केल्यामुळे सांख्ययोगाची सिद्धी होत नाही असेही म्हटले नसते. एवढेच नव्हे तर कारण काय, कर्माचं कोणी पूर्ण कर्माचा त्याग करू शकत नाही. एवढेच नव्हे तर 13व्या अध्यायातील 7व्या ते 11व्या श्लोकामध्ये जेथे ज्ञानाची साधने सांगितली आहे, तेथे स्त्री, पुत्र, धन, घर इत्यादी मधील आसक्ती व ममता यांचा त्याग करावा असे एक साधन सांगितले आहे. त्याबरोबरच स्त्री, पुत्र, धन, घर इत्यादींचा त्याग केला तरच त्यांच्याबद्दलच्या आसक्ती, ममता यांचा त्याग करण्याविषयी सांगता येईल असं या ठिकाणी आहे. संन्यासाश्रमामध्ये या सर्वांचा स्वरूपात त्याग आहे, कारण त्याला संन्यासच म्हटलेला आहे. अशा स्थितीत जर संन्याशांना ज्ञानयोगाच्या साधनाचा अधिकार असता, तर त्यांना या स्त्री इत्यादी सर्वांबद्दल आसक्ती आणि ममता यांचा त्याग करण्यास सांगणे हे अनावश्यकच होते. तिसरी गोष्ट अशी की 18व्या अध्यायात तिथे अर्जुनाने खास संन्यास आणि त्याग यांच्याविषयी प्रश्न विचारला आहे, तिथे भगवंतांनी संन्यासाच्या ठिकाणी सांख्ययोगाचे वर्णन केले आहे 13 ते 40 श्लोकामध्ये. तेथे संन्यास आश्रमाच्या कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. जर भगवंतांना संन्यास या शब्दाचा संन्यास आश्रम असा अर्थ अभिप्रेत असता, तर त्यांनी सांख्ययोगाचा अधिकारी फक्त संन्यासीच आहे असे म्हणले असते. या प्रसंगी त्याचा उल्लेख स्पष्ट शब्दात नक्कीच केला असता. आणि या सर्व गोष्टीवरून हे सिद्ध होते की सांख्ययोगाचा अधिकार संन्यासी, गृहस्थ या सर्वांना समान आहे. सांख्ययोगाचे साधन करण्यासाठी संन्यास आश्रमात सोयी अधिक आहेत ही गोष्ट नक्की. गृहस्थाश्रमापेक्षा सांख्ययोगाचे साधन आचरण्यासाठी संन्यासाश्रम अधिक उपयुक्त आहे असे म्हणता येईल. कर्मयोगाच्या साधनामध्ये कर्माचे प्राधान्य आहे आणि उचित कर्म, विहित कर्म करण्याची आज्ञा दिलेली आहे. या साधनात कर्माचा स्वरूपात त्याग हा बाधक आहे. म्हणून संन्यास आश्रमामध्ये कर्मप्रधान कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही. येथे द्रव्य आणि यज्ञ दानादी कर्माचा स्वरूपात त्याग आहे, परंतु भगवंतांनी भक्ती सर्व आश्रमामध्ये करता येते आणि यामुळे भक्तिप्रधान कर्मयोग सर्व आश्रमामध्ये करता येतो हे इथं आपल्याला सिद्ध होते. काही लोकांमध्ये असा भ्रम आहे की गीता ही साधू संन्याशांनाच उपयोगी आहे, गृहस्थांना उपयोगी नाही, म्हणून ते लोक मुलांना बहुतेक गीता शिकवित नाही. त्यांना ही भीती वाटते की गीता वाचून मुले गृहस्थ जीवनाचा त्याग करतील, परंतु त्यांचे हे मानणे चूक आहे, पूर्णतः चूक आहे. या सर्व ते असा विचार करीत नाहीत की मोहामुळे आपल्या क्षात्रधर्मापासून विमुख होऊन भीक मागून निर्वाह करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने ज्या परम रहस्यमय गीतेच्या उपदेशाने आजीवन गृहस्थ राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले, त्या गीताशास्त्राचा उलटा परिणाम कसा होईल? कारण त्याने काय म्हटलं होतं की मी भीक मागेन पण युद्ध करणार नाही. म्हणजे याचं उदाहरण दिलेलं आहे की भीक मागून निर्वाह करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने ज्या परम रहस्यमय गीतेच्या उपदेशाने आजीवन गृहस्थ राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले, त्या गीताशास्त्राचा उलटा परिणाम होणार नाही. एवढेच नव्हे तर गीतेचे उपदेष्टे स्वतः भगवान श्रीकृष्ण हे जोपर्यंत या धर्तीवर अवतार रूपाने राहिले, ते सतत कोणते ना कोणते कर्म करीतच राहिले. तोपर्यंत ते सतत कर्म करीतच राहिले. साधूंचे रक्षण, दुष्टांचा संहार, उद्धार, धर्मस्थापना ही त्यांनीच कर्मे केलेली आहे. इतकेच नाही तर त्यांनी असे सांगितले आहे की जर मी सावध कर्म केली नाहीत तर लोक माझे उदाहरण पाहून कर्माचा त्याग करून आळशी होतील. अशा प्रकारे लोकमर्यादा छिन्न भिन्न करण्याचा ठपका माझ्यावर येईल. याचा अर्थ असा नाही की गीता ही संन्यासासाठी नाही, गीता ही सर्वच वर्णाश्रमातील लोकांसाठी आहे. सर्वजण आपापल्या वर्णाश्रमातील कर्मे करीत सांख्य किंवा योग या दोन्हीपैकी एका निष्ठेने आपल्या अधिकाराप्रमाणे साधन करू शकतात. गीतेमध्ये आता भक्ती, गीतेमध्ये पुरे ताई पद्माताई, पुरे 4 वाजून गेले, डोक्यावरून चालले सर्व. आता उद्या वाचत थोडे. बरं, हो, माझं संक्षिप्त वाचन म्हटलं होतं, परंतु
वाचता वाचता जास्त नाही, झालं. चालतंय चालतंय, असं वाजलं तरी खूप छान, कारण खुणा करून ठेवता यायलेत ना. हा हा हा. आता भरपूर झालंय. ठीक आहे ताई, काही हरकत नाही. खूप सुंदर वाचलात बरं का, खूप सुंदर. सुचिता योगेश सांगा. का मग आता? घ्या ताई, शेवटची प्रार्थना घ्या. योगेश सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. जय 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 श्रीकृष्ण श्रीकृष्ण ताई. ताई. जय श्रीकृष्ण. थोडी बिझी होते त्याच्यामुळे इकडे तिकडे झालं थोडस. काही हरकत नाही. चालतंय, खूपच काही नाही. स्पीड सुचिता ताई, तुमच्यामुळे आम्हाला स्पीड हा खूप योग आहे. आला. जय सुचिता ताई, श्रीकृष्ण. तुमच्यामुळे आम्हाला हा योग मिळाला, नाही तर आम्हाला मिळाला नसता. पद्माताई, जय श्रीकृष्ण. जय ज्ञानेश्वरीचा श्रीकृष्ण. भरपूर अभ्यास आहे, पण तरी मला ते अर्थाचं सापडेना. ताई म्हणतात तसं डोकं हँग झालं माझं. नाही, बरोबर आहे. हो हो. होतेच ताई. हो. हो. कारण तो बाकीचं वाचत नाही ना आपण. कठीण आहे ना हे, कठीण. अर्थाचं. आणि कठीण आहे छान ताई. वाचलं एकदम स्पीडली. हा, मी असं हे पण आणलं, पुस्तक पण घेतलंय मी ऑनलाईन. हा हा. ज्ञानेश्वरी पण आहे, आता चाललंय. मग तुमचं एवढं पाहून असं वाटलं परीक्षेला आपल्याला काही येईल की नाही. नाही नाही, सहज आहे. छंद आपण येतो. फक्त हम्म. आपण फक्त पुस्तक उघडायला कारण आहे. देवच आहे. आपल्याला बरोबर सापडवतो. तोच आपल्या मागे असला पाहिजे, बस झालं. हो, कारण ते की तर मी आहेच पहिली शेवटी. परीक्षा अशीच दिली ताई. मग हा. पहिल्या परीक्षेची काहीच तयारी नव्हती. इव्हन मी फॉर्म भरला होता की नाही हे मला आठवत नाही. जेव्हा हम्म. यांचं मी तो व्हिडिओ बघितला परीक्षेचा, तेव्हा मग मी ताईला म्हटलं, ताई मी परीक्षा देऊ का? तेव्हा त्यांनी, हम्म. तुम्ही फॉर्म भरला का? म्हटलं मला आठवत नाही. आणि आठवत नाही असं म्हणून मग त्यांनी काय म्हटलं, बरं ठीक आहे म्हणे. मग ती जी प्रश्नपत्रिका होती ना, हम्म. ती मी प्रश्नपत्रिकेचे उत्तर 15 दिवसात लिहिले. माझा कोणताच बापरे. अभ्यास नव्हता ताई. मी तेव्हा तत्वविवेचनी घेतली विकत. हा हा. माझ्या साधक संजीवनी पण नव्हती. हो हो. हो, अशा परिस्थितीत फक्त पहिल्यांदा विकत घेतली आणि हम्म. तात्काळ त्यातून उत्तरं लिहिले. परमेश्वरांनीच माझ्याकडून लिहून घेतले. मी साधक संजीवनी घेतली. तत्वविचे हे विवेचन याच्यात मिळेल का? गीता परिवारची याची आहे का? गीता प्रेसची? हो हो, गीता प्रेसचीच आहे. मोठी आहे का तत्वविवेक छोटी आहे का? दाखवा बरं एक मिनिट, मी मोठं पंढरपूरहून पुस्तक आणेन. आहे ताई. ताई, हे हो मोठं हो पुस्तक हो हो. साधक संजीवनी सारखीच मोठीच आहे. नाही. ही